नमस्कार. या चॅनलमध्ये आपले स्वागत असो. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये काही महत्त्वाचे म्हणजे सिद्ध करा की किंवा दाखवा की या विषयाचे प्रकरणाप्रमाणे प्रश्न उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. इथे आकृती दिली आहे. त्रिकोण ABCमध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे, म्हणून AB छेद BC बरोबर AD छेद DC. प्रमेय नीट पहा. किरण BD हा कोन ABC चा दुभाजक म्हणून AB छेद BC बरोबर AD छेद DC. इथे त्रिकोण ABCमध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक. कोन दुभाजकाचे प्रमेयानुसार AB छेद BC बरोबर AD छेद DC. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इथे आकृती दाखवली आहे. त्रिकोण ABCमध्ये रेख DE समांतर बाजू BC. त्रिकोण ABCमध्ये रेख DE समांतर बाजू BC प्रमाणाचे मूल प्रमेयानुसार प्रमेय कसं लागतं तर AD छेद DB हा भाग छेद हा भाग आणि AD छेद DB बरोबर AE छेद EC. इथे त्रिकोण ABCमध्ये रेख DE समांतर बाजू BC प्रमाणाचे मूल प्रमेयानुसार AD छेद DB बरोबर AE छेद EC या प्रमेयाची प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. समरूपता. प्रकरण 1. प्रकरण प्रश्न पहिला. त्रिकोण ABCमध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. A', D', C रेख DE समांतर बाजू BC A', E', B तर सिद्ध करा की AB छेद BC बरोबर AE छेद EB. मार्च 2019 ही आकृती दर्शवली आहे. इथे किरण BD हा कोन ABC दुभाजक म्हणून कोन दुभाजक प्रमेयानुसार AB छेद BC बरोबर AD छेद DC. इथे त्रिकोण ABCमध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक दिला आहे. पक्ष कोन दुभाजक प्रमेय तर AB छेद BC AB छेद BC बरोबर AD छेद DC AD छेद DC. तसेच त्रिकोण ABCमध्ये रेख DE समांतर बाजू BC म्हणून प्रमाणात्मक प्रमेय AE छेद EB बरोबर AD छेद DC. त्रिकोण ABCमध्ये DE समांतर BC पक्ष प्रमाणाचे मूल प्रमेय AE छेद EB बरोबर AD छेद DC AD छेद DC. 2. विधान 1 धरून AD छेद DC समान भाग उरला भाग AB छेद BC बरोबर AE छेद EB. विधान 1 वरून सिद्ध झाले. AB छेद BC बरोबर A छेद EB AB छेद BC बरोबर A छेद EB. त्रिकोण ABCमध्ये AB बरोबर AC कोन B व कोन C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB ला अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात तर सिद्ध करा की रेख AD समांतर रेख BC. इथे रेख AB AC एकरूप दिलेत. कोन B आणि कोन C दुभाजक बाजू AC आणि बाजू AB ला बिंदू D व E मध्ये दुभागतात की छेदतात तर सिद्ध करा की ED समांतर BC. सिद्धता. त्रिकोण ABCमध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार AB छेद BC बरोबर AD छेद DC. इथे AB छेद BC बरोबर AD छेद DC. नंबर 1. तसेच किरण CE हा कोन ACB चा दुभाजक म्हणून कोन दुभाजक प्रमाणानुसार AC छेद BC बरोबर AE छेद EB. किरण CE हा कोन ACB चा दुभाजक पक्ष म्हणून कोन दुभाजक प्रमाणानुसार AC छेद BC बरोबर AE छेद EB. नंबर 2. परंतु AB बरोबर AC दिलेली गोष्ट पक्ष AB बरोबर AC दिला आहे. नंबर 3. विधान 1, 2, 3 वरून इथे AB म्हणजेच AC म्हणजे AC इथे AC ही बाजू समान म्हणून उरली बाजू AD छेद DC. विधान 1, 2, 3 वरून AD छेद DC बरोबर AE छेद EB. विधान 1, 2, 3 वरून आता इथे AD छेद DC बिंदू D आणि AE छेद EB बिंदू E AD जोडला तर AD समांतर BC
रेख ED समांतर रेख BC प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयच्या व्यत्यासानुसार प्रमाणित मिळालं म्हणून व्यत्यास रेख ED समांतर रेख BC सिद्ध झाले. आकृतीत त्रिकोण ABCमध्ये बाजू BCवर D हा बिंदू असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC, तर सिद्ध करा की CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. इथे आकृती दिली आहे. इथे कोन BAC एकूण कोन ADC दिलं आहे. सिद्धता त्रिकोण BAC त्रिकोण ADC मध्ये पक्ष म्हणजे ही बाब कोन BAC एकूण कोन ADC पक्ष. त्यानंतर इथे कोन ACB एकूण कोन ACD C हा सामायिक कोन म्हणून ते लिहूया कोन ACB एकूण कोन DCA सामायिक कोन. इथे कोन म्हणून कोको समजा कसोटी त्रिकोण BAC समरूप त्रिकोण ADC समरूप संगत बाजू BA 2 नावं पुढची 2 नावं BA छेद AD बरोबर AC छेद DC बरोबर पहिलं तिसरं BC छेद AC संगत बाजू. इथे आपल्याला CA² म्हणजे त्या ठिकाणी ही जोडी घ्यायची. AC म्हणजे CA, DC म्हणजे CD, BC म्हणजे CB आणि AC म्हणजे CA. त्रिकोणाकार CA गुणिले CA वर्ग बरोबर CB गुणिले CD सिद्ध झाले. त्रिकोण ABCच्या कोन B व कोन C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात. कोन B चं दुभाजक X, कोन C चं दुभाजक X मध्ये छेदतात. रेषा AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते. तर सिद्ध करा की AX छेद XY बरोबर AB अधिक AC छेद BC जुलै 2023. ते दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ABY आणि त्रिकोण ACY. किरण BX हा कोन ABY चा दुभाजक म्हणून कोन दुभाजकानुसार AB छेद BY बरोबर AX छेद XY. इथे AB छेद BY बरोबर AX छेद XY नंबर 1. आता त्रिकोण ACY मध्ये किरण CX दुभाजक AC छेद CY बरोबर AX छेद XY. त्रिकोण ACY मध्ये किरण CX हा कोन C दुभाजक पक्ष कोन दुभाजकानुसार AC छेद CY इक्वल टू AX छेद XY. नंबर 2. विधान 1 को धरून इथे कोन भाग समान भाग AX छेद XY AX छेद XY बरोबर AB छेद BY बरोबर AC छेद CY. विधान 1 धरून समान भाग AX छेद XY इथे AB छेद BY नंतर AC छेद CY. समान गुणसिद्धानुसार AX छेद XY बरोबर AB अधिक AC छेद BY अधिक CY. BY अधिक CY. पुढे AX छेद XY बरोबर AB अधिक AC छेद BY अधिक CY. BY अधिक CY म्हणजे BC मिळेल. इथे BC कारण B'(Y'(C) B'(Y'(C) सिद्ध झाले. AX छेद XY बरोबर AB अधिक AC BY अधिक CY म्हणजे BC म्हणून सिद्ध झाले. AX छेद XY बरोबर AB अधिक AC छेद BC. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC, B'(B')C आणि A'(Q')C. तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. जर AP = 7, BQ = 8, BC 12 तर AC काढा.
आकृती इथे रंगवलेले त्रिकोण सी पी ए आणि त्रिकोण सी क्यू बीमध्ये सी पी ए 90, सी क्यू बी 90 म्हणून कोण सी पी ए एकरूप कोण सी क्यू बी प्रत्येकी 90 म्हणजे पुढे इथे सी सी कॉमन दिसतोय म्हणून कोण हा सी सामायिक कोण म्हणून एक नाव घेतलं ए सी पी कोण ए सी पी एकरूप कोण बी सी क्यू सामायिक कोण इथे कोण कोण म्हणून समृद्ध कोको कसोटी म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी सिद्ध झालं. पुढे संगत बाजू सी पी छेद सी क्यू पी ए छेद क्यू बी सी ए छेद सी बी इथे ए पी दिलं म्हणजे ही जोडी पी ए छेद क्यू बी बरोबर सी ए छेद सी बी ए पी 7 बी क्यू म्हणजे क्यू बी 8 सी ए म्हणजे ए सी फाईन बी सी 12 त्रिकोणाकार 8 गुणिले सी ए म्हणजे ए सी बरोबर 12 गुणिले 7 ए सी बरोबर 84 छेद 8 ए सी बरोबर 8 एके 8 8 शून्य शून्य 8 45 10.5 युनिट्स ए सी बरोबर 10.5 युनिट्स.